विकता का उत्तर या शोच्या निमित्तानं माझ्यासोबत आहे रितेश देशमुख, जे माझ्यासोबत खरं तर विकता का उत्तर हा खेळ खेळणार आहेत. रितेश, धडधड वाढतीये का? एक्साइटमेंट आहे. धडधड तसं माहीत नाही. नाही माहिती, पहिल्यांदा स्मॉल स्क्रीनवर आगमन झालेलं आहे तुझं आणि एका मराठी क्विज जी. शोसाठी, त्यामुळे कुठेही उत्सुकता नर्वस. आहे. उत्सुकता आहे. नर्वसनेस उत्सुकता आहे. नाही. नक्कीच. उत्सुकता आहे. रितेश, म्हणजे विकता का उत्तर खूप वेगळा फॉर्मॅट आहे, जो मला वाटतं पहिल्यांदा मराठी स्मॉल स्क्रीनवर जी. आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यात प्रेक्षक म्हणजे इथे पार्टिसिपेंट तर असणारच आहे, पण त्याचबरोबर ट्रेडर्स जी. म्हणून अनेक जण इथे बसणार आहे. आणि तुझ्या निमित्तानं हा खेळ जो आहे तो स्मॉल स्क्रीनवर, मराठी स्मॉल स्क्रीनवर आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यात तुझी एंट्री झाली आहे. सो रितेश, ऑल ऑफ अ सडन मराठी स्मॉल स्क्रीनवर, म्हणजे अनेकांसाठी ही एक वेगळी बातमी आहे. काय सांग? नाही, खरं म्हणजे आपण चित्रपटाला बिग स्क्रीन आणि टी व्हीला स्मॉल स्क्रीन म्हणतो. पण मला असं वाटतं जेव्हा आपण रीच चा जेव्हा विचार करतोय किती लोकांपर्यंत आपण पोहोचतोय, तेव्हा चित्रपटाच्या बिग स्क्रीनपेक्षा हा टी व्हीचा जो स्मॉल स्क्रीन आहे तो खरंच फार 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 मोठा आहे. आणि स्टार प्रभा यांनी मला विचारलं या शोसाठी, आणि मला खरंच आज आनंद वाटतो की या शोचा मी होस्ट म्हणून आपल्या सर्वांसमोर येणार आहे. उत्सुकता आहे की लोकांना काय वाटतं, हा फॉर्मॅट कसा आहे. फॉर्मॅट मला वाटतं 1-2-3 एपिसोडमध्ये त्यांना कळेल की नक्की काय फॉर्मॅट आहे. परंतु स्वतःची बुद्धिमत्ता आणि टायमर लावून जर तुम्हाला प्रश्न विचारला त्याचं उत्तर येते. काय प्रेशर असतो, कधी कधी सोप्या प्रश्नांची उत्तरं लगेच येत नाहीत. आणि आपल्याकडे ट्रेडर्स आहेत म्हणून काय, सहसा आपण एखादा गेम शो जेव्हा पाहतो तेव्हा एक व्यक्ती किंवा 2 व्यक्ती किंवा 4 लोकांमध्ये एक प्रश्न आपण विचारतो. पण हा गेम शो तसा 61 लोकांचा गेम शो आहे. एक पार्टिसिपंट तर आहेत, पण आमच्याकडे 60 ट्रेडर्स आहेत, जे वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रोफेशनमधून आले आहेत. काही प्रोफेसर असतील, टीचर्स असतील, हाऊसवाईफ्स असतील, शेतकरी आहेत. आणि कुठला प्रश्न कधी कोणाला येईल काही सांगता येत नाही, आणि कुठल्या प्रश्नाचं उत्तर कोणाला माहिती असेल हे पण सांगता येत नाही. तर असा हा एक्साइटिंग, फॅसिनेटिंग आणि हॅपनिंग गेम शो आहे. सिनेमात तर आम्ही पाहिलंच आहे, पण अदरवाईज पण जेव्हा आम्हाला तू भेटतोस तेव्हाही तुझं सेन्स ऑफ ह्युमर खूप छान आहे आणि हा सेन्स ऑफ ह्युमर कदाचित या शोमध्ये आम्हाला बघायला मिळणारच आहे अँकरिंगच्या वेळेला. पण त्याचबरोबर जेव्हा एखादा प्रश्न असतो ज्याचं उत्तर तुलाही माहिती आहे, पण ते उत्तर त्या समोरच्या प्रेक्षकाला माहिती आहे, त्याला हिंट विंट देण्याचं काम तू करणार आहेस की नाही? नाही, कसं आहे की तसं मी हिंट देऊ शकत नाही, कारण बिकॉज आय हॅव टू प्ले फेअर. आणि पण थोडीशी मदत कुठेतरी, नाही, खूप गरजू आहे समोरचा. नाही, तसं नाही. मग त्यात त्यांना जर हिंट कळाली तर ठीक आहे. बऱ्याच लोकांना कळत नाही की मी स्लाइटली हिंट द्यायचा प्रयत्न करतो, पण मी खरं तसं देऊ शकत नाही. आणि मी तसं देणारही नाही. पण कसं काय, हा गेम आहे ना, हा प्रश्न उत्तराचा जरी गेम असेल तरी समोरच्यांना जज करण्याचा सुद्धा गेम आहे. कारण एवढे ट्रेडर्स आहेत, 40 लोकांचे हात वर आहेत, त्यातले तुम्हाला 2 निवडायचे. त्यानंतर 2 तुम्हाला एक्सप्लेन करतील की त्यांना उत्तर कसं माहिती आहे, आणि त्यातलं तुम्हाला एखादा ट्रेडर निवडून इथून त्याच्यावर सौदा करायचा आहे. मग ते तुमच्या बटतले पैसे घेऊन जाणार. तर हा सगळा जो प्रकार आहे, तो तो म्हणजे यू हॅव टू रीड पीपल ऑल्सो. एक अपार्ट फ्रॉम दिस रितेश, एक वेगळा प्रश्न असा होता की सध्या भारत पाकिस्तानचे जे संबंध आहेत किंवा जे वॉर चालू आहेत किंवा जे सर्जिकल अटॅक्स, सर्जिकल स्ट्राईक जे झालं त्यावर तुझं ओव्हरऑल मत जाणून घ्यायचं. आणि मला वाटतं की जेव्हा भारत येतो तेव्हा भारत पहिला, आपला देश पहिला, आणि त्यात कुठलाही आणि कसलाही कॉम्प्रोमाइज नाही. मला असं वाटतं की उरीमध्ये जे झालं आणि त्याचं उत्तर देत भारतीय सैन्य यांनी सर्जिकल स्ट्राईक केला, अटॅक केला. आणि तिथले जे टेररिस्ट कॅम्प्स होते LOCच्या पलीकडचे, तिथे जाऊन त्यांनी अटॅक केला. खरंच त्या लोकांचं आणि भारत सरकार, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं ह्या बाबतीत अभिनंदन केलंच पाहिजे. जेव्हाही आपल्या देशाचा प्रश्न येतो तेव्हा दुसरा कुठलाही विचार कुठलाही भारतीय कधीच करू शकत नाही. क्या बात आहे रितेश, थँक्यू सो मच. पण जाता जाता जसं म्हटलं स्मॉल स्क्रीन तर चालू आहे, आता पुन्हा मराठी बिग स्क्रीनवरही रितेश दिसणार आहे. माऊली आणि छत्रपती शिवाजी हा सिनेमा येतो आणि छत्रपती शिवाजी या सिनेमात सलमान खानचं एक वेगळं कनेक्शन असणार आहे. तुझ्या लयभारी या सिनेमातही होतं, तर त्याबद्दल नाही,
कसं आहे की प्रत्येक वेळा हा प्रश्न प्रत्येकजण विचारणार आहे. आता स्क्रिप्ट आम्ही लिहितो आहे. मी पूर्वीही सांगतो तर आजही सांगतो की सलमान खान हे दिलदार व्यक्तिमत्व आणि त्यांची माझी मैत्री ही फार घट्ट आहे, चांगली आहे. आम्ही म्हणजे जग त्यांना भाई म्हणतं, मी भाऊ म्हणतो, ते मला भाऊ म्हणतात. आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की बाबा हा चित्रपट तुम्ही करताय तर त्यात मला एखादा रोल पाहिजे. तर हा त्यांचा मोठेपणा. यावर आता आम्ही बसू आणि विचार करू काय करायचं आहे. क्या बात आहे रितेश. थँक्यू सो मच अँड वेलकम टू मराठी स्मॉल Thank you. स्क्रीन. थँक्यू Thank सो you. मच अँड ऑल द बेस्ट. या व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.